कल्पना करा, महाराष्ट्रातला एक समाज ज्याची लोकसंख्या अंदाजे 14%, सुमारे 1.5 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे आणि 150 विधानसभा मतदारसंघांवर ज्याचं मतदान मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतं आणि अशा समाजाचा उमेदवार 1952च्या सर्वसाधारण निवडणुकांपासून लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून एकही उमेदवार गेला नाही। आपण कल्पना करू शकता का याची? आणि हा समाज आहे धनगर समाज। महाराष्ट्रातल्या धनगर समाजातून त्यांच्याकडूनच मिळालेली माहिती मान्य करायची झाल्यास लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून संसदेत एकही खासदार गेलेला नाही, राज्यसभेवर गेलेले, लोकसभेतून गेलेले नाही। आणि याच धनगर समाजाच्या वाचून अनेक ठिकाणी राजकारणाचं मात्र पान हलत नाही आणि जे बघायला मिळतंय माढ्यामध्ये। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूज चॅनलच्या यूट्यूबवरचा हा आपला खास कार्यक्रम चर्चा तर होणारच, ज्यामध्ये नेहमीचे विषय, घटना, घडामोडी, नेत्यांची वक्तव्य, पडद्यामागचं राजकारण याबद्दल आपण चर्चा करायचा प्रयत्न करतो, कारण चर्चा तर व्हायलाच हवी, म्हणून तर चर्चा तर होणारच। यावेळेचा विषय आपण माढ्याचा घेतलेला आहे। माढ्याचा विषय जरी असला तरी मी माढ्याबद्दल बोलणार नाहीये, ते जवळपास स्पष्ट आहे, आपल्या सगळ्यांना आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील, पण एक छोटा क्विक रिकॅप करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो। आपल्याला कल्पना आहे तिथे भाजपतर्फे निंबाळकर उभे राहिलेले, त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत। या जोडीला ज्या गोष्टी घडत होत्या त्या दोन जाणकारांबद्दलच्या होत्या। त्यातले एक जाणकार म्हणजे महादेव जानकर, आधी शरद पवारांना भेटले, आधी वाटलं की माढ्यातून महादेव जानकर शरद पवारांच्या पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील। अचानक त्यांना भाजपाकडनं सांगावा येतो, मग ते भेटतात, देवेंद्र फडणवीसांना भेटतात, त्यांची रवानगी परभणीला होते आणि माढ्यामध्ये निंबाळकरांचं आहे ते विद्यमान खासदारांची तिकीट त्यांचं कायम राहतं आणि भाजपला सुद्धा थोडंसं वाटतं की आता गोष्टी सेटल झालेल्या आहेत, आता काही अडचण नाही आहे। अचानक दुखावलेले उत्तमराव जानकर शरद पवारांना भेटतात, अर्थात त्याआधी ते भेटतात देवेंद्र फडणवीसांना त्यांची नाराजी कळल्यानंतर, पण तरी सुद्धा ते शरद पवारांना भेटतातच आणि आता तर ते जवळपास आपलं मत आपलं सहकार्य देणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। खास करून जेव्हा की माळशिरस आणि एकूणच माढ्याच्या राजकारणामध्ये जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये बराच काळ राजकीय संघर्ष राहिलेला आहे, हेवेदावे राहिलेले आहेत, हे दोघेही मान्य करतात, मात्र ते एक आलेले आहेत। आता यातलं राजकारण, मग कोणाला कसा फायदा होणार, मग जानकरांचं मन वळवण्याचा प्रयत्न पुन्हा भाजपकडून होणार का, त्याचा फटका बसणार का, वगैरे वगैरे, या गोष्टी पुढच्या आहेत। मी जसं म्हणालो तसं या बातम्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत, मला त्याच्यात नाही जायचं। माढ्याचं राजकारण हा महत्त्वाचा मुद्दा नाही, उमेदवार कोण आहेत हा मुद्दा नाही आहे, मुद्दा आहे जानकर का, पर्यायानं धनगर समाज का। काही काळापूर्वी, काही महिन्यांपूर्वीच पुढारी न्यूजतर्फे आम्ही जे अनेक कार्यक्रम वेळोवेळी महाराष्ट्रात केलेले, त्यातला एक कार्यक्रम म्हणजे मुद्दा धनगरांचा। वस्तुतः आम्ही मुद्दा मराठ्यांचा घेऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात मराठवाडा संपूर्ण आम्ही पिंजून काढला होता, पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्रम केले आणि त्याचवेळी धनगर समाजाची सुद्धा मागणी होती आरक्षणाची, ओबीसींची सुद्धा होती मागणी आरक्षणाच्या बाबतीतली, यासाठी दोन वेगळे कार्यक्रम केले। त्यातला धनगरांचा मुद्दा हा आम्ही बारामतीत केला होता। बारामतीत जे धनगर बांधव आमच्या कार्यक्रमाला आले होते त्यातून ज्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या, त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे धनगरांचं महाराष्ट्रातलं राजकीय स्थान। जसं मगाशी मी म्हणालो तसं जवळपास 150 मतदारसंघामध्ये, आकडा थोडा एक्झॅजरेशन मान्य करून सुद्धा 100 पेक्षा तर नक्कीच जास्त आहे, अशा मतदारसंघातला प्रभाव, पश्चिम महाराष्ट्रातला ठळक प्रभाव, मराठवाड्यातल्या काही भागातला प्रभाव, जसं आपण परभणीमध्ये जानकरांच्या निमित्तानं बघतोय, असा हा एक ताकदवान धनगर समुदाय, देदीप्यमान असा इतिहासाचा वारसा असलेला समुदाय। अहिल्यादेवी होळकर ते आपल्या सगळ्यांच्याच आहेत, पण स्वाभाविकपणे त्यांच्या अस्मितेचा वारसा सांगणारा असा हा आपला बांधव समुदाय, आपला समाज, ज्यांच्या नावे आता नगरमध्ये चौंडी हे मूळ गाव, तिथे आता या जिल्ह्याचं नावच अहिल्यादेवी नगर करण्यात आलेलं आहे। अशा या समाजाचं राजकीय महत्त्व इतरांना माहीत होतं, भाजपला ते अधिक कळलं आणि त्यातूनच माधव नावाचा फॉर्म्युला जो तेव्हा तयार झाला होता, ज्यामध्ये माळी, धनगर आणि वंजारी अशा प्रकारे ते कॉम्बिनेशन होतं। हेतू हा काँग्रेसच्या मराठा बहुल राजकारणाला एक पर्याय म्हणून। याच्यातून हे सांगायचा मुद्दा इतकाच की धनगर ही ताकद काय आहे ही महाराष्ट्राला माहीत होती, ती अधिक भक्कम होत गेली
माळी समाज सुरुवातीपासूनच त्याचा स्वतःचा एक दबदबा तर होताच। माळी शुगर सारखा साखर कारखाना महाराष्ट्रात पहिला खासगी साखर कारखाना होता आणि राजकीय दृष्ट्या एक सजग समाज, ज्योतिबा फुलेंचा वारसा स्वाभाविकपणे त्यांच्याकडे तर आलेलाच आहे। सुशिक्षित समाज, अशा प्रकारे त्यांचा तो वारसा होता। वंजारी समाज मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, राजकारणाच्या दृष्टीने अतिशय सजग आणि आक्रमक असा समाज, याच्या जोडीला धनगर। पण जसं मी म्हणालो तसं इतकी सगळी ताकद, अशी सगळी पार्श्वभूमी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये धनगर समाजातून लोकसभेवर निवडून आतापर्यंत एक खासदार गेलेला नाहीये। ज्याच्या मगाशी कार्यक्रमाचा उल्लेख केला, त्या कार्यक्रमातला आणखी एक दाखला असा मला कळला की डिलिमिटेशन नंतर मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये धनगरांचं हे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रस्थापितांकडून झाला असा आरोप ते करतात। त्याचा कारण ते असं सांगतात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे डिलिमिटेशनच्या या सीमा ठरवण्यात आल्या, त्यामुळे जवळपास 3 मतदारसंघामध्ये धनगरांचं खच्चीकरण झालं, धनगर विभागला गेला। तो प्रसंगी तुम्हाला राजकीय दृष्ट्या मदत करणारा, अडचणीत आणणारा ठरू शकतो, पण स्वतःहून निवडून यायला त्याची पंचायत झाली आणि याला कारण ठरलं ते स्वार्थी डिलिमिटेशन, असा त्यांच्याकडनं काही जणांकडनं त्याच्या बाबतीतला दावा होतो। आणि आज सुद्धा ही ताकद इतकी महत्त्वाची जी आपल्याला बघायला मिळते, जी बारामतीमध्ये बघायला मिळाली आपल्याला, जी माढ्यामध्ये बघायला मिळते आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक ठिकाणी धनगरांचं राजकारण जवळ केल्याशिवाय प्रस्थापितांचं राजकारण पुढे जात नाही। आणि त्यातूनच अनेक राजकारणी सुद्धा अनेकदा मोठे झाले। माजी मंत्री शिवाजीराव शेडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत होता। अण्णा डांगे यांचं नेतृत्व सुद्धा त्यांनी पाहिलं। भाजप शिवसेनेला 1995 मध्ये साथ दिली होती। शरद पवारांच्या सोबतही राहिला। 2014 नंतर मात्र हा समाज भाजप मागे एकवटला। मग आपल्याला गोपीचंद पडळकरांचा राईज बघायला मिळतो, आपल्याला जानकरांचा राईज बघायला मिळतो। त्यातून काही दावे तेव्हा करण्यात आले, मग धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, अन्य कुठल्या आंदोलनाचा मुद्दा असेल, मग पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्या पूर्ण करण्याची आश्वासनं देण्यात आली, बिरोबाची शपथ घेण्यात आली। पुढे काय झालंय त्याचं आपल्याला कल्पना आहे। मी पुन्हा जसं म्हणालो तसं हा राजकारणातल्या डिटेल्सचा भाग आहे, ज्यामध्ये मला तितका आत्ताचा माझा मुद्दा नाही आहे। मुद्दा आहे महाराष्ट्रातला इतका महत्त्वाचा समाज असतो, त्या समाजाची एक राजकीय पार्श्वभूमी असते, देदीप्यमान इतिहासाचा वारसा असतो, पण लोकसभेमध्ये एवढा ताकदवान समाज असून सुद्धा एक उमेदवार त्यांचा लोकसभेत गेलेला नाही आहे। आज देखील जेव्हा हा कार्यक्रम करण्यापूर्वी आणि माढ्याच्या बाबतीत काही गोष्टी समजून घेण्यासाठी मी धनगर समाजातल्या मान्यवरांशी बोललो, ते म्हणाले की आमचा एक माणूस का नाही दिला जात या प्रस्थापित पक्षांकडून, मग ते भाजप असो, म्हणजे महायुती असो, किंवा आता उदाहरणार्थ माढ्यामध्ये जर का तुम्हाला उभं करायचं असेल समांतर राजकारण, तर तुमचा उमेदवार धनगर का असत नाही, बारामतीमध्ये का तो असत नाही, अशा प्रकारे का चित्र बघायला मिळत नाही। पण पठडीबद्ध राजकारण आणि ठरलेली राजकीय सत्ता याच्या पलीकडे राजकारण्यांना बघता येत नाही। त्यावेळची निवडणूक त्यावेळी टोलवून टाकायची असते, पुढचं कोणाला बघायचं आहे, आणि त्यातून काही समाज मात्र स्वतःची शक्ती असून सुद्धा मर्यादेमध्ये राहतात, त्यांना तसं ठेवलं जातं, राहावं लागतं। आणि याच्याच प्रकारचं दुर्दैव भाळी असलेला राजकारणाच्या बाबतीतला काही प्रमाणात हे दुर्दैव भाळी आलं ते धनगर समाजाच्या। असं असलं तरी हा धनगर समाज गप्प बसला नाही। आज सुद्धा तो आपल्या आरक्षणासाठी जोरदारपणे आक्रमक राहिलेला आहे, राजकीय दृष्ट्या सजग आहे। किती पुढे जायचं, किती आपला मुद्दा लावून धरायचा आणि त्याचवेळी 2 पावलं माघारी कशी घ्यायची याची राजकीय समज या समाजाला आहे। अनेक मान्यवर नेते, त्याच्यातून प्रकाश शेंडगे आणि अनेक बाकीची मंडळी आत्ताच्या फळीतली नेते आहेत, ते सुद्धा आपल्याला नेते आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती आहेत। पण तरी सुद्धा या समाजाला राजकीय स्थान त्याचं अजूनही मिळालेलं नाहीये। मात्र त्या समाजाची ही ताकद मात्र आहे की तो हरवू शकतो, कदाचित स्वतः जिंकून येईल अशी त्याला संधीच देण्यात आली नाही, त्यामुळे पुट टू द टेस्ट आतापर्यंत झालं नाही, पण तो हरवू शकतो, तो तुम्हाला अडचणीत आणू शकतो। माढ्यामध्ये दोन्ही जानकरांसाठीच्या ज्या भेटीगाठी घेतल्या जातात, मग त्या महायुतीकडून असो किंवा महाविकास आघाडीकडून असो, त्याच्या मागचं हे कारण धनगरांच्या या मतशक्तीतलं आहे। धनगरांना इतरांना दाखवून देण्यासाठी जी मतशक्ती त्यांच्या स्वतःसाठी प्रत्यक्षात येईल का, लोकसभेमध्ये निवडून गेलेला, सगळ्यांच्या सहकार्याने निवडून गेलेला धनगरांचा प्रतिनिधी, धनगर समाजातून गेलेला पण सगळ्यांचा प्रतिनिधी उमेदवार असं बघायला मिळेल का, या लोकसभेमध्ये सध्या तरी ते चित्र दिसत नाहीये। पण तरी सुद्धा संघर्ष चालूच राहील। पुन्हा त्यांचा पुढच्या निवडणुकांपर्यंत कदाचित असा एखादा अपवाद बघायला सुद्धा मिळेल। तोपर्यंत सध्या तरी या विषयावर चर्चा करणंच आपल्या हाती आहे, म्हणून तरी आपली चर्चा केली। चर्चा तर होणारच मध्ये। जरूर मला सांगा, तुमच्या कमेंट्स या व्हिडिओच्या खाली नमूद करा
कोणते मुद्दे, काही रेफरन्सेस यामध्ये आणखी असतील का? तुम्हाला काय वाटतं अशा समाजाबाबतीत ही परिस्थिती का उद्भवत असेल? कोणत्या आणखी समाजाचा असा राजकीय वापर झाला पण प्रत्यक्षात न्याय मिळाला नाही? याबाबतीत जरूर व्यक्त व्हा. समाज दुतर्फा असायला हवा, कारण चर्चा तर झालीच पाहिजे, चर्चा तर होणारच. आम्हाला फॉलो करा यूट्यूब चॅनलवरती, आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती. मी सुद्धा उपलब्ध आहे फेसबुक आणि ट्विटरवर. जरूर फॉलो करा @प्रसन्न जोशी आणि पुढारी न्यूज @पुढारी न्यूज या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येऊन कॉन्ट्रीब्यूट करू शकता, बोलू शकता, संवाद साधू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहायला विसरू नका पुढारी न्यूज.